17वा आउटिंग आज मुंबई येथे संविधान बचाव समिती या समितीची स्थापना आज करण्यात येत आहे आणि या समितीचे अध्यक्ष म्हणून संस्थापक अध्यक्ष म्हणून अजय सिंग सेंगार साहेब यांची येथे उपस्थित असलेल्या सभासदांच्या सर्वानुमते निवड करण्यात येत आहे. आज त्याला मान्यता आहे. ओम शर्माजी यांचा शाल देऊन सत्कार करतील. आणि सर्व या संविधान बचाव समितीचे पदाधिकारी म्हणजे सहसचिव सचिव तसेच मी कोषाध्यक्ष आणि आमचे उपाध्यक्ष यांच्या सर्वांच्या सहमतीने माननीय श्री सुंदरजी साहेब यांचं संस्थापक अध्यक्ष म्हणून आज इथे निवड करण्यात आलेली आहे. पनवेल नवी मुंबई येथे तर सर्वांच्या वतीने त्यांचं मी मनापासून पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा देऊन त्यांना सर्वांमध्ये अध्यक्षपदाची मी पत्रकार ओमप्रकाश शर्मा, ठाणे जिल्हा. आज येथे जे संविधान बचाव समितीची स्थापना करण्यात आली त्याचे अध्यक्ष माननीय सिंगर साहेब अजय सिंग सिंगर यांना म्हणजे आज मी संविधान बचाव समिती स्थापन करण्याचे कारण काय? संविधान बचाव समिती स्थापन करण्याचं मुख्य उद्देश संविधानाचं रक्षण करणं. आपल्या देशाचे जे आर्टिकल समानता आणि आर्टिकल जातीभेद नष्ट करणे, लिंगभेद, जातीभेद आणि वंशभेद, वर्णभेद न करू नये असं जे नमूद आहे त्यांचं आज या देशामध्ये उल्लंघन होत आहे. म्हणून या समितीचं आमचं उद्दिष्ट आहे संविधान बचाव संविधानाचे रक्षण करणे, सर्व जातीकरिता समान कायदे प्रस्थापित करणे, सर्व धर्माकरिता समानता आणणे हा आमचा दृष्टिकोन आहे. यामागचं उद्दिष्ट काय असं उद्दिष्ट काय आहे? उद्दिष्ट आहे की सगळ्यात पहिल्यांदा की SC/ST ऍक्ट हा जो कायदा आहे हा सेंट्रल गव्हर्नमेंटने जो आणलेला आहे VP सिंग असताना आमचं याच्या मागे एक उद्दिष्ट आहे की हा सर्व जातींना लागू करण्यात यावा. एका विशिष्ट जातींना शिवगाळ केली तर तो गुन्हा होतो आणि बाकी जातींना गुन्हा होत नाही. हे संविधानाचा अपमान करणारी घटना आहे. कारण संविधानामध्ये समानता हे जे मूलभूत अधिकार आपल्या या संविधानाने दिलेले आहे त्या मूलभूत अधिकाराच्या या संविधानाच्या रक्षणार्थ आम्ही ही मागणी करत आहोत की अॅट्रॉसिटी ऍक्ट मध्ये सर्व जातींना समावेश करून घेण्यात यावा. ही आमची मुख्य उद्दिष्ट आणि मागणी आहे. सिंगर साहेब, विविध जाती धर्मातील जे कायदे आहेत ते नष्ट होणार का आणि संविधानाच्या रक्षणार्थ जे आहे त्याबद्दल बोला. 1976 ला घटनादुरुस्ती झाली होती. आपल्या देशाचं प्रस्तावना बदलली होती ज्यामध्ये हा देश सेक्युलर केला होता. पण हा देश धर्मनिरपेक्ष असताना की प्रत्येक धर्माकरिता अलग अलग कायदे निर्माण करणं म्हणजे देशामध्ये विषमता निर्माण करण्यासारखं आहे. या विषमताचं समानतेमध्ये रूपांतर झालं नाही त्या देशामध्ये प्रचंड उद्रेक तयार होऊ शकतो. आणि नंबर 2 की प्रत्येक जातीकरिता अलग अलग कायदे असणे हे असंतोषाचे मूळ कारण आहे. या देशामध्ये प्रचंड असंतोष पसरत आहे की प्रत्येक जातीकरिता वेगळे वेगळे कायदे या देशामध्ये आणलेले आहेत. देशाच्या संविधान आर्टिकल 15 मध्ये क्लिअर कट म्हटलंय की जातीभेद होता कामा नये. म्हणून आमचं म्हणणं आमचा जो लढा आहे की सर्व जाती धर्माकरिता समान कायदे प्रस्थापित करणे हे आमचं उद्दिष्ट आहे. छान सिंगर साहेब, आपण फार चांगल्या प्रकारे माहिती दिली त्याबद्दल मी आपला धन्यवाद. धन्यवाद.